अख्खा मसूर म्हटलं, की आपण थोडासा बनवायला कानकसरच करतो. आपल्या मनात येतं, "अरे वाह! कोण एवढा कुटाणा करण?" पण ना, आज मी तुमच्यासोबत अख्खा मसूरची खूप साधी, सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे आणि खायलाही तेवढीच छान लागते. मस्त जबरदस्त. आणि आपण मसाल्यातला अख्खा मसूर तर खूप वेळेस खातो. पण आज मस्त मी हिरव्या मिरच्यातला कोणताही मसाला न वापरता एकदम टेस्टी जबरदस्त असा अख्खा मसूर बनवलेला आहे. आणि मसूर शरीरासाठी खरंच खूप गरजेचा असतो आणि खूप हेल्दी, प्रोटीन, विटॅमिन्स खूप सारे असतात त्याच्यामध्ये. तर आजची ही रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी खूप झटपट बनून तयार होते आणि खायला एक नंबर लागते. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. मग उशीर कशाला हो, चला ना झटपट रेसिपीला सुरू करू. तुम्ही पाहिलंच असन, इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 8-10 हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात, 8-10 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्यात. सोबतच मी इथं अर्धा इंच अद्रक घालून घेत आहे आणि सोबतच याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान मिक्सरमध्ये फिरून घेत आहे. जसं नॉर्मली आपण ठेचा करतो तसं याला फिरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. आणि हा अख्खा मसूर ना मी संध्याकाळच्या जेवणात बनवत आहे. मस्त लागतो बरं का खायला. आम्ही बऱ्याचदा असाच अख्खा मसूर घरामध्ये बनवतो. गॅसवर कढाई ठेवून तेल गरम करून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर मोहरी घालून घेतली. मोहरी तेलात तडतडायला सुरुवात झाली की चिमूट भरून जिरे घालून घेतले. मोहरी जिऱ्याची छान भन्नाट फोडणी देऊन घेतली. मस्त असे मोहरी जिरे तेलामध्ये तडतडून दिले. नंतर मध्यम आकाराचे 2 कांदे बारीकसर कट करून घालून घेतले. आता कांदा छान 1-2 मिनिट तेलामध्ये परतून घेतला. तर कांदा परतत आला की लगेचच आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती, म्हणजे जो ठेचा बनवून घेतलेला होता, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा, तो ठेचा इथं घालून घ्यायचा. मस्त कांद्यासोबत ठेचा देखील 1-2 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचा. तेलामध्ये छान ठेचा परतून झाल्यानंतर मध्यम आकाराचा 1 टोमॅटो बारीकसर कट करून घालायचा. तर इथं मस्त लाल टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो घातल्यानंतर मिनिटभर छान टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा. तर इथं आपले सर्व जिन्नस छान परतून झालेले आहेत. आता तुम्हाला जर याच्यामध्ये मसाले वापरायचे असतील तर या स्टेजला थोडे गरम मसाला वगैरे वापरू शकता. पण बिना मसाल्याचा मसूर खायला खरंच सांगते खूप भारी लागतो. एक नंबर बनून तयार होतो. तर आता हा आहे अख्खा मसूर, ज्याला मी छान 2-3 घंटे भिजवून नंतर कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेतल्या. शिट्ट्या काढताना मी थोडंसं हळद, मीठ आणि तेल घालून घेतलेलं. तर आता हे शिजवताना, भिजवताना प्रोसेस दाखवणं म्हणजे खूप जास्त लांब व्हिडिओ होतो, म्हणून मी ते दाखवलं नाही. तर आता शिजलेला मसूर घातला, नंतर छान मॅशरने त्याला हलकं मॅश करून घेतलं आणि सोबत तुम्हाला पाणी किती घालायचं आहे आणि तुम्हाला मसूर भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी घालून घ्या. तर छान पाणी घालून घेतलं, वरतून मीठ घालून घेतलं. आता छान आपल्याला या मसुराला उकळी काढायची आहे. 5-6 मिनिट छान मसूर उकळून घ्यायचा. तुम्ही पाहिलं का मंडळी, किती सोपी पद्धत आहे बनवायची. आणि खरं सांगू, हा मसूर ना खायला अप्रतिम लागतो. तुम्ही या पद्धतीने तुमच्या घरी नक्कीच मसूर ट्राय करू शकता. कारण मसाल्यातला मसूर तर खूप वेळेस खातो, कारण तो फेमसच आहे. पण घरगुती तुम्हाला सिंपल मसूर बनवायचा असेल तर या पद्धतीने मस्त भन्नाट असा हिरवी मिरचीतला मसूर बनवा. एकदा का तुम्ही असा मसूर बनवला ना, परत नक्कीच असा मसूर बनवणार. खरं सांगते, खूप एक नंबर लागतो. बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपाती, आमच्या घरी तर आम्ही भातासोबत खातो. मला हा मसूर भातासोबत खायला खरंच खूप आवडतो. नॉर्मली जो वरण बनवतो ना, वरणाच्या जागी असा मसूर बनवला ना, भन्नाट खूपच भारी आणि हेल्दी तर मसूर आहेच आहे. तर तुम्ही पाहू शकता छान आपल्या मसुराला उकळी फुटलेली आहे. या पद्धतीनेच आपल्याला 4-5 मिनिट हा मसूर उकळून घ्यायचा.
आता 5 मिनिट छान मसुराला या पद्धतीने मी उकळून घेतलं. मस्त असा रशी उतरलाय मसूर. आता गॅस पूर्ण कमी केला. तर मला थोडीशी चिमूट भरून वरतून मी हळद घातली, कारण पिवळसर थोडासा कलर हवा होता. शिजताना तर मसूरमध्ये मी थोडीशी हळद घातलेलीच, पण परत आता थोडीशी वरतून घालून घेतली. तर आता मी गॅस पूर्ण बंद केला आणि इथं आपला मस्त हिरवी मिरचीतला मसूर तयार झाला बरं का. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि लगेचच ही भाजी मी गरमागरम सगळ्यांना खायला ताटामध्ये वाढून घ्यायला उचलून घेतलेली. कारण संध्याकाळच्या 9 वाजता ही भाजी आमची तयार झालेली. 9ला आमची जेवणं असतात. मस्त गरमागरम मसूर भात, हिरव्या मिरच्यातला मसूर भात आणि भाकरी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा विसरू नका.